नमस्कार, मी श्रेया सावंत फील द कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे। तर आज आम्ही आलो आहोत गगनबावड्यातील पळसंबे गावात आणि या ठिकाणी असलेलं प्राचीन असं श्री क्षेत्र रामलिंग मंदिर हे आज आपण पाहणार आहोत। इंस्टावर सध्या खूपच व्हायरल होत चाललेलं हे मंदिर, या मंदिराचा इतिहास आणि या मंदिराकडे कसं यायचं हे सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजणार आहे। चला तर मग, तर पाठीमागे तुम्हाला हे मंदिर दिसत असेल। बाजूला पायाकडे गुगल मॅपवर टाकून आम्ही या एरियामध्ये पोहोचलो आहोत। इथे काहीसे बोर्ड पण दिसत आहेत। इथून कोल्हापूर बरोबर 43 किलोमीटर अंतरावर आहे, म्हणजे पळसंबे गावातून साधारण 1 किलोमीटर अंतरावर आहे। या ठिकाणी आपल्याला काही बोर्ड पाहायला दिसत आहेत। त्याचबरोबर रामलिंग मंदिर 0 किलोमीटर, जरा प्रसन्न साईडला हा हा रामलिंग किलोमीटर 0 किलोमीटर। चला आता इथून एक खाली जाणारा रोड आहे, तर या रोडने आपण आता खाली जाऊया। तर या ठिकाणी एक बोर्ड सुद्धा आहे आणि बोर्डवर काही सूचना लिहिल्या आहेत, मी तुम्हाला वाचून दाखवते। तर कृपया आपली वाहने व्यवस्थित पार्क करावी, चप्पल सुद्धा गाडी जवळच काढायचे आहेत, कचरा कोणी टाकायचं नाही आहे, मद्यपान वगैरे असं व्यसन इथे नाही आहे, आणि पाणी जास्त असेल तर पाण्यात उतरायची रिस्क घ्यायची नाही, लहान मुलांची काळजी घ्यायची। तर पाण्याचा आवाज मला इथे वरतीच येतोय, त्यामुळे बघूया आपल्याला ते मंदिर कसं दिसतंय। तर या ठिकाणी एक थोड्याशा पायऱ्या आहेत, दाखवते मी तुम्हाला। आणि या पायऱ्या आता आपण खाली उतरूया। इथे काही आणखी एक सूचना दिलेली आहे, महादेव मंदिर हे इतर परिसरातील कोणत्याही प्रकारचे अश्लील वर्तन, आक्षेपार्ह हालचाली किंवा अंगविषयक किंवा मोबाईलवर चित्रीकरण हा दंडनीय गुन्हा आहे, तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल। म्हणजे थोडक्यात काय, आपले जे हिंदू मंदिर आहेत त्या मंदिरांचं आपल्याला पावित्र्य राखायचं आहे। इथे येऊन कुठचाही प्रकारचा गोंगाट किंवा मस्ती मजा असं काही करायचं नाही आहे। जसं मंदिर आपल्याला पाहायचं, आपण मंदिरात जे पावित्र्य राखतो तेच आपल्याला राखायचं आहे। सो आता आपण खाली उतरत जात आहे। ह्या खूप स्टेप्स आहेत, पायऱ्या उतरत आपण हळूहळू खाली जाऊया। पाऊस आज थांबला आहे, चिखल आहे पूर्ण। खाली उतरतोय, पूर्ण बाजूला अशी घनदाट झाडी आहे आणि पाण्याचा आवाज येतो आपल्याला। ते या ठिकाणी चप्पल काढलेले आहेत लोकांनी, तर आपण देखील इथे चप्पल काढून पुढे जाऊया चालत। सो वाव, खूप सुंदर व्ह्यू आहे आणि मस्त वारा सुटला। खरंच ही प्लेस खूप सुंदर आहे। कारण अशा ठिकाणी पाणी वगैरे दिसलं की लोकांचा पार्टी करण्याचा मोह आवरत नाही, पण तसं करू नये। त्यासाठी कोकणात खूप साऱ्या प्लेसेस आहेत, पण जिथे मंदिर वगैरे आहे तर त्या ठिकाणी आपण त्याचं पावित्र्य राखलं पाहिजे। तर हा तो व्ह्यू। आता आपल्याला खाली जायचं आहे मंदिराकडे, आणि गुहा कशी आहे, पाणी येत आहे, मंदिर अजून काही दिसत नाही आहे। काही लोक इथे आली आहेत, लहान मुलं आली आहेत। ते इथे तर चप्पल काढूया आपण आणि जाऊया पुढे। आता आम्ही पायऱ्या उतरून खाली आलो आहोत आणि माझ्या पाठीमागे तुम्हाला हे मंदिर दिसत असेल।
खडक आहे आणि खडकाच्या वरती हे मंदिर कोरलेलं आहे. आता हे मंदिर तिरकं तुम्हाला दिसत असेल, तो खडक खाली आला त्यामुळे ते तिरकं झालं का माहिती नाही. आणि थोडं पाण्यातून आपल्याला चालायचं आता त्या साईडला, आणि तिथे पण एक खडकामध्ये एक मंदिर आहे, तर ते पण आपण बघूया. चला. तू उतर, तो जाईल येईल. गार आहे पाणी. हळदी बोलावं. रना रना रनु रे रे गुहा आहे. तिथे पाण्याचं धबधबा दिसतो, ते हे पिंपळे आहे. इकडे इकडे जाऊ देतो. या इकडे इकडे या इकडे या साईडला इकडे इकडे. कुठे कुठे आहे तो? कुठे गेला? आम्ही इथले गुरु महाराज भुयेतले. इथून असं गणपतीपासून हो माय गणपतीपासून असे 12 पिंडे आहेत. ध्यान साधना करायचे ठिकाण आहेत. तपोभूमी आहे. गगनगिरी महाराजांनी इथं तपश्चर्या केलेली. संन्यासी महाराज इथं तपश्चर्या करतात. वाटेवर आल्यावर कासव आहे. कासवाच्या वरती ऋषीमुनींचं तपश्चर्याचे मंदिर आहे. आत महादेवाची पिंडे आहे. त्याच्यावरती अयोध्याचं तसं रामाचं मंदिर आहे. वर आहे. एक तपश्चर्या करायचं, एक ध्यान करायचं मंदिर आहे. असं हे सगळं पांडवांनी बनवलेलं आहे. 5 पांडवांनी. बस काय. तर गुहेमध्ये आपल्याला काकांनी खूप छान थोडी माहिती दिली. पाण्याच्या आवाजामुळे थोडं ऐकायला येत नव्हतं, पण पाण्यामध्ये सापसुद्धा होते. एक पिंडी होते, त्याचं दर्शन घेतलं. आणि आत्ता आम्ही निघालो आहोत पुढच्या प्रवासाला. तर या गगनबावड्यामधलाच आणखी एक पॉईंट आपण बघणार आहोत, तर तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. चला तर मग असेच व्हिडिओ पाहत राहा. नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग बाय. दे रे रे ना रे